अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला 7 वर्षे सक्त मजुरी तर इतर दोघांना 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावली। दिनांक 22 जुलै 2014 रोजी आरोपी शिवयोगी सोमनाथ परते यानं अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलं होतं। त्यानंतर तिला एका व्यक्तीच्या घरी ठेवून तिच्यावर बलात्कार केला होता। या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी दिली। या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत गडदे, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी काम पाहिलं। बादवी कलम 366 अ खाली 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 2000 रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 4 महिन्याची शिक्षा व तसेच बादवी 363 अन्वये 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे। तसेच यातील इतर आरोपी क्रमांक 2 दुर्गेश उर्फ मुत्तू बसवराज संगम व आरोपी क्रमांक 3 बलभीम श्रीमंत कल्याणी यास बादवी कलम 363 अन्वये 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे।